राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत शाही मँगो कुल्फी. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे काजू, बदाम, पिस्ता, वेलदोडे, जायफळ. वेलदोडे आणि जायफळ हे छान सुगंध वासासाठी घेतलेलं आहे. आणि यानंतर दूध 2 वाट्या घेतलेलं आहे, 3 आंबे घेतलेले आहेत आणि मखाणे 1 वाटीभर. तर हे सर्व ड्रायफ्रूट आपल्याला 1 तास दुधामध्ये भिजवायचे आहेत. तर त्यासाठी मी काजू, बदाम, पिस्ता, वेलदोडे आणि मखाणे हे 2 वाटी दुधामध्ये 1 तासासाठी छान भिजत ठेवले. कारण हे छान 1 तासभर भिजले की मिक्सरमध्ये खूप छान व्यवस्थित बारीक होतात. आणि यानंतर मी गॅसवर पॅन ठेवला आणि यामध्ये फुल क्रीम म्हणजे पूर्ण साय असलेलं दूध घेतलं. मी 1 लिटर दूध होतं ते. तर यामध्ये मी साखर 1 वाटी घातली. तुम्हाला ज्या गोडीने पाहिजे असेल तेवढी घातली तरी चालेल, अर्धी वाटी घातली तरी चालेल, पण मग कुल्फी कमी गोड होते यासाठी मी 1 वाटी साखर घातली. छान दूध आटवलं आणि त्याची छान रबडी बनली. तर ते गार होण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं. यानंतर मिक्सरमध्ये मी आपण जे भिजवलेले ड्रायफ्रूट होते ते घेतले आणि गार झालेली जी रबडी आहे त्याचे 2 चमचे मी मिक्सरमध्ये ओतले आणि थोडं जायफळ खिसून ते छान एकजीव बारीक फिरवून घेतलं मिक्सरला. यानंतर आपण एका पातेल्यात काढायचं हे, कारण हे चांगलं बारीक तेव्हाच होतं की ते 1 तास भिजल्यानंतर. आणि मलाई जी आपण रबडी केलेली आहे ती का घालायची, तर त्याला टेक्स्चर छान दाटसर येतं. काजूमुळे मखाण्यामुळे तर येतंच, पण रबडी घातल्यावर अजून छान टेक्स्चर येतं. तर आता हे सगळं बारीक केलेलं यामध्ये आपण रबडी पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा हे मिश्रण अजिबात मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं नाही, कारण हे जे आपण रबडी घातलेली आहे त्यामध्ये त्याचं टेक्स्चर कुल्फीला खूप छान येतं. तर यानंतर मी आंबे छान वरतून कापून घेतले आणि आतली जी कोय असती ती चमच्यानी अलगद बाहेर काढली. आणि आंब्यामधली कोय बाहेर काढत असताना सालीला अजिबात चिरायचं नाही, कारण साल जर चिरली तर आपण जे मिश्रण ओतणार आहोत तर ते बाहेर पडू शकतं किंवा सांडू शकतं. त्यामुळे तर ते व्यवस्थित आंब्यामध्ये मिश्रण भरायचं आणि ग्लासमध्ये ठेवून त्याच्यावर झाकून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. यानंतर मी जे राहिलेलं मिश्रण होतं त्यामध्ये आपण ज्या कोयी होत्या त्या कोयीवरचा गर जो होता तो मी स्मॅश करून यामध्ये घातला आणि छान असं आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलं. तर हे बघा मंडळी, छान अशी आपली दुसऱ्या दिवशी शाही मँगो कुल्फी तयार झाली. आणि या कुल्फीमध्ये मी SMG CMG कोणतीही पावडर नाही वापरली, कस्टर्ड पावडर नाही वापरली. फक्त ड्रायफ्रूट्स, दूध आणि दुधापासून केलेली रबडी आणि साखर आणि आंबा एवढंच वापरलेलं आहे. आणि याच्यापासून खूप अशी छान घट्ट दाणेदार अशी ही मलाई कुल्फी, मँगो कुल्फी छान तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.